वा 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 वा. कसलं भारी वाटते तुम्हाला सगळ्यांना बघून सांगतो तुम्हाला. कसं झालं, आता तुम्ही सगळे येणार म्हणून तयारीला मी उभी सकाळीच तर आलो. वाडा रिकामा, पण आता भरलेला वाडा बघितलं ना मन भरून आलं बघा माझं. असं तर सगळ्यात आधी आमच्या सगळ्या रणदिवे कुटुंबातर्फे मी सारंग रणदिवे आणि आमची ठकूबाई काका ठकूबाई नाही बरं काय ओवी रणदिवे ठकूबाई म्हणून नका बरं रागवते. हा हा तर आम्ही दोघे मिळून तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काय तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांब सकाळी लवकर उठून इथं आलात, मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. चहा पाणी झालं तर सगळ्यांचं? हा बरं वाटतं. कसे सगळे येणार म्हणून तयारी जोरात केली हो, पण कधीतरी कुठेतरी काहीतरी कमी राहतं तेव्हा गोड बांधून घ्या, रागवू नका. काय तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचाच भाग आहात हो. म्हणून तर आमच्या कुटुंबाच्या या स्पेशल दिवशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलंय. आणि इथं म्हणजे कुठं? हे वाड्यात. कारणच तसे. मला सांगा, या सोहळ्यासाठी या वाड्याहून सुंदर दुसरी जागा असू शकते का? अजिबात नाही. कसे वाडा म्हणजे काय मला सांगा. अहो वाडा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. म्हणजे वर्षानुवर्ष अनेक पिढ्या जिथं आनंदानं एकत्र नांदतात ती पद्धती म्हणजे वाडा पद्धती. काय वास्तूय या वाड्यामध्ये ना सण उत्सव असे एकट्याने साजरे होत नाहीत, असे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बोलवून असं मोठ्यापणाने साजरे होतात. वाडा असेल ना तुम्हाला सांगतो कुटुंबाचं गोकुळ होऊन जातो. आणि आमचं रणदिवे कुटुंब गोकुळच आहे, गोकुळ. बघताच तुम्ही. तर काका किती बोलशील, ते कंटाळतील ना. पहिले आपण त्यांना सांगूयात की आपण त्यांना इथे कशासाठी बोलवलंय. सॉरी गडबडलो ना मी सगळ्यांना बघून. सॉरी. आज माझ्या आई बाबांच्या लग्नाची 10वी अॅनिव्हर्सरी आहे. टाळ्या वाजवल्यात बरं झालं, पण तिच्या आई बाबांच्या लग्नाची नाही, माझ्या दादा आणि वहिनीच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. माझ्या आई बाबांची, माझ्या दादा वहिनीच्या. रागावली माझ्यावर नेहमी रागावते. रागवू नको. तुझ्या आई बाबांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. तर तुम्हाला कळलेले आमच्या आई बाबांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. सगळे आलेले आहात. न जेवता जायचं नाही. सगळे काका जेवायला खूप वेळ आहे. होय का? पहिला औक्षण विसरलास का? विसरेन कसा? आपल्या रणदिवे कुटुंबाची परंपराच आहे ती. मग बोलवलं आई बाबांना का? मी बोलवते. आई बाबा या. खूप मनापासून तुमच्यामुळे पुण्यात दादा वहिनी आभार मानून झालेले आहेत. सोहळ्याला पुढे नेऊया. औक्षण राहिले नाही का? आई आजी शर्वरी ताई या की औक्षण करूया. नाना विक्रांत भाऊजी पण आलेत. या या या. सौमित्र दादा तू पण ये. सगळे या. घरटे जोडून काढे घट्ट पातू दे. बुद्ध विडू दे संसार माझा सजू दे. लागू ना कुणाची नजर रोज खानाची दृष्ट काढते. जरी हाताला सटकते
साऱ्या सुखाचा वाढते हियामध्ये संसाराच्या आनंदाचे जय मन आवळणी सजवायची सजूर भक्कले तुम्ही पुन्हा जुळते अशी कसं आहे वहिनी, ऑप्शन झालेलं आहे, मंडळी जमलेली आहेत घरातली सगळी, एखादा उखाणा तरी झालाच पाहिजे. भाऊजी आता 10 वर्ष झाली लग्नाला. मग काय झालं, दरवर्षी कुठं घेता? अहो, आज विशेष दिवस आहेत, आपल्या घरची मंडळी जमलीत, काय वाटतं उखाणा झाला पाहिजे की नाही? हा, एक उखाणा होऊन जाऊ. बरं. केवळ 10 वर्षच नाही तर वर्षानुवर्ष हा संसार फुलावा. नाना, आई, आजी, भाऊजी संपूर्ण रणदिवे कुटुंबाचा सहवास मिळावा. गाठीला आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शिदोरी नात्यांची. गाठीला आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शिदोरी नात्यांची ऋषिकेश रावांची पत्नी अशीच ओळख लाभू दे जन्मजन्मी या जानकीची. वा वहिनी वा, काय उखाणा घेतलाय मस्त. दादा, वहिनीने उखाणा घेतलाय, वर टाळ्या पण घेतल्या, आता तुला पण उखाणा घ्यावा लागेल. सांग, मला उखाणा वगैरे नाही घेता येणार, पण आज लग्नाचा 10वा वाढदिवस आहे म्हणून त्यानिमित्ताने मला जानकीला सांगायचं. जानकी, मी आजपर्यंत तुला हे कधीच बोललो नाही, पण तू या घरात आलीस आणि रणदिवे कुटुंब खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. आमच्या सगळ्या सुखदुःखात तू सामील झालीस. जानकी, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच माझ्या सोबत राहा, माझा हात पकड, कधी न सुटण्यासाठी. तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. काय हळूवार क्षण आहे, मलाच कसं तरी झालं. असो, तर आपल्या कुटुंबाच्या पद्धतीप्रमाणे मोठ्यांच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या. आज खास दिवस आहे, माहिती द्या माझ्याकडे, त्याच्यासाठी मी द्या. काय गं? ऋषिकेश, जानकी, तुमच्यामुळे आमच्या घराचं गोकुळ झालं आणि या माझ्या लाडक्या सुनेमुळे तर हिनी एका धाग्यात बांधलेल्या फुलांच्या हाराप्रमाणे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. खरंच आमच्या या घराला कुणाची दृष्ट न लागत. नाही लागणार दृष्ट, कारण आपली परफेक्ट फॅमिली आहे, हो ना? काय बोललीस ताई. म्हणजे बरं का, आमचे भाऊजी पण इथे आलेले आहेत, विक्रांत भाऊजी. भाऊजी, कसं वाटतंय तुम्हाला? जरा 2 शब्द बोल. खरंच खूप छान वाटतंय आणि रणदिवे कुटुंबांनी कधी मला आपलंसं करून घेतलं हे समजलं सुद्धा. आणि मला असं वाटतं की कुटुंब कसं असावं, तर रणदिवे कुटुंबासारखं असावं. खूप छान वाटलं मला इथे. तुम्ही कार्यक्रम इतका सुंदर करताय, चालू दे पुढे. खरंच आमच्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या सगळ्यांच्या शब्दातनं भावनातनं पोहोचत असतील. आमचं हे परफेक्ट कुटुंब आहे. पण आजच्या दिवशी आपल्या 10व्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसा दिवशी मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. सौमित्र भाऊजी, करू ना अनाउन्समेंट, का तुम्ही करताय? काय लाज. मंडळी, आमच्या या परफेक्ट रणदिवे कुटुंबात एक परफेक्ट गोड अशी सुनबाई येणार आहे. तर मला असं वाटतंय भाऊजी आता जरा लाजतायत, तर मीच तिला बोलवते. ऐश्वर्या, ये ग. हॅलो, हाय.
बरं ऐश्वर्या, आज तुझं रणदिवे कुटुंबामध्ये स्वागत आहे. तुला कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटतंय. मॉम डॅड प्लीज. सो मी ऐश्वर्या सयाजी विखे पाटील. बहिणी, थँक्यू फॉर दिस वॉर्म वेलकम. मला म्हणजे मी तुझ्यासारखी होईल की नाही मला माहित नाही, पण मी होण्याचा नक्की प्रयत्न. ऐश्वर्या, अगं प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, त्यामुळे तू जशी आहे तशीच राह. तुला हे अख्खं रणदिवे कुटुंब तसंच स्वीकारणार आहे आणि आमच्यात सामावून घेणार आहे. जसं आमच्या या रणदिवे कुटुंबाला स्टार प्रवाह परिवाराने अगदी प्रेमाने सामावून घेतलंय. वा 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 वहिनी, एकदम बरोबर बोललीस. या स्टार प्रवाहाच्या फॅमिली मेंबर्सना आता मी इथं बोलवतो. आमच्या स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे इथं आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. आणि आमचे निर्माते, आमचे कुटुंब प्रमुख ते पण इथे आलेले आहेत. मी त्यांनाही विनंती करतो, सौ सुचित्रा बांदेकर, श्री आदेश बांदेकर व श्री सोहम बांदेकर यांना मी वर यायची विनंती करतो. तसंच आमच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे दिग्दर्शक श्री राहुल लिंगायत इथं उपस्थित आहेत. मी त्यांनाही वर यायची विनंती करतो. सतीश सर, आम्ही सगळे आहोत, फॅमिली मेंबर आहेत. तुम्ही जर 2 शब्द बोललात माझ्या विनंतीला मान देऊन तुम्हाला बरं वाटेल. नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या या नव्या कुटुंबाला भेट देण्यास आलात, त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार. खूप लवकर सकाळी तुमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही तुमची व्यवस्थित मनापासून काळजी घेऊ याची खात्री ठेवा. कारण का आमच्यासाठी जसं हे कुटुंब आहे तसं तुम्ही सुद्धा आमचं कुटुंबच आहे. मगाचपासून आपण खूप छान, खूप गोड आणि खूप आयडियल कुटुंब असं चित्र जरी बघत असलो तरी गाण्याचे जे वाक्य आहे, जरी हाताला चटके साऱ्यांना सुखाचा घास फरक, कुठे ना कुठेतरी जेव्हा एकत्र कुटुंब असतं, जगाच्या कुठल्याही भागात कुठेही भांड्याला भांड हे लागतंच. पण म्हणतात ना, जोपर्यंत छोटी मोठी भांडणं होत नाही तोपर्यंत त्या घरात सुख नांदते असं वाटत नाही. कारण का तक्रार करायला जर जागाच नसेल तर कदाचित आपण एकमेकांसाठी काळजी करत नाही आहोत किंवा वी डोंट रिअली केअर. जसं चाललंय तसं चालू देत, यापेक्षा तक्रारी, थोडं भांडण असतं. जिव्हाळ्याच्या माणसांमध्येच भांडणं होतात. भांड्याला भांडण तेव्हाच लागतं जेव्हा एकमेकांमध्ये प्रेम असतं. ह्या घराची, ह्या कुटुंबाची गोष्ट सुद्धा आपल्याच घरातल्या आणि कुटुंबातल्या गोष्टी सारखी आहे, काहीही वेगळी नाही. त्यामुळे ती ताबडतोब सर्व रसिक प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी मला खात्री. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या निर्मात्या सौ सुचित्रा बांदेकर इथे आहेत. मी त्यांनाही 2 शब्द बोलायची विनंती करतो. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही स्टार प्रवाहाच्या आणि सोहम प्रोडक्शन्सच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलाय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार. माझा आवाज आधीच खूप गोड आहे, त्यात मला सर्दी झाली, त्यामुळे तो आणखीन गोड येतोय, त्यामुळे मला सहन करा थोडस. स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली ही 18 मार्च पासून ही मालिका सुरू होतीये. आणि जेव्हा मला सतीशने या मालिकेसाठी विचारलं तेव्हाच त्या स्टोरी मधला जो जम आहे तो ऐकूनच मला मी एवढी एक्साइट झाली की येस, सो प्रोडक्शन्स वॉन्ट्स टू डू दिस प्रोजेक्ट. आणि ज्या प्रकारचे तुम्ही कलाकार इथे बघता आहात, म्हणजे सगळे टॅलेंटेड ऍक्टर्स एकाच सिरियल मध्ये असण्याचा हा योग आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की
या मालिकेचं यश हे निर्विवाद आहे. आणि ज्या प्रकारे राहुल सरांनी किंवा इथे असलेल्या प्रत्येक कलाकारांनी मेहनत घेतलेली आहे आणि ही मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी आज इथे एवढ्या संख्येने येऊन त्याला दुजोरा दिलेला आहे आणि आशीर्वाद दिलेले आहेत असं मला वाटतं. आता मी फार जास्ती बोलत नाही, आमची मालिकाच याच्या पुढे बोलेल, तर त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे. थँक्यू. थँक्यू. मी श्री आदेश बांदेकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं. मुळात या ठिकाणी आल्यानंतर डेबेवाडा अशी वास्तू, ज्या वास्तूने अनेक पिढ्या बघितल्या, एक उत्तम अशा वाड्यांनी खरं तर कितीतरी पिढ्या बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती काय असते, त्या कुटुंबातलं सुख दुःख त्याचे सगळे वेगवेगळे रंग अनुभवलेले आहेत. त्यामुळे मुळात स्टार प्रवाह जे करतं तेच अत्यंत कल्पकतेने करत असतं आणि या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने या दोघांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस साजरा करावा, ही संकल्पनाच मुळात इतकी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सतीश सर धन्यवाद की अशी उत्तम कलाकृती साकारण्यासाठी सोहम प्रोडक्शन्स वरती विश्वास ठेवला. स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर खरंच लागोना कोणाची दृष्ट असं म्हणत या सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर जिथे जिथे मोठं कुटुंब असतं तिथे तिथे काय घडतं किंवा प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं कुटुंब कायम असाच कुटुंबाचा हसरा फोटो कायम असावा. तेव्हा ते सगळे सुखदुःख आनंदाचे क्षण इथून पुढे अनुभवण्यासाठी आशीर्वाद द्या आणि न चुकता तुम्ही सुद्धा बघत राहा. सगळे काय आवडलं तर कौतुक नक्की करा, चुकलं तर निदर्शनास आणण्यास विसरू नका. कारण सतीश सरांसारखं उत्तम नेतृत्व आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे आपल्या सगळ्यांना. आम्हाला तर खूप धन्यवाद, शुभेच्छा आणि आशीर्वाद असावा एवढंच मागणं. आणि पुन्हा प्रत्येक सोहळ्याला यायचं लक्षात ठेवा. थँक्यू. आणि आमच्या सोहम प्रोडक्शनचे युवा निर्माते आमचे लाडके श्री सोहम बांदेकर इथे उपस्थित आहे. त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं. सगळ्यांना नमस्कार. देवाने मला खूप गोष्टी, आता मी देव अचानक आणलं त्या ह्याच्यात रिप्रेझेंट सांगतो, कारण खूप मी ब्लेस्ड किंवा खूप लकी फील करतो. कारण आईबाबांमुळे मला एक जॉईंट फॅमिली काय आपण बोलतो एक्सपिरियन्स करता आली. मी सेटवर जेव्हा येतो तेव्हा पण माझ्याकडे खरं तर जॉईंट फॅमिली आहे. ह्या सगळ्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने मला आज अजून एक मोठी जॉईंट फॅमिली मिळाली. सो सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतो, सगळे एकमेकांना कसं ना कसं तरी आपण ओव्हर कम्पेन्सेट किंवा कुठे ना कुठे एकमेकांना आपण पार्टनरशिप आणि मदत करत असतो. हीच या खरं तर या सिरियलच्या कथानक आहे. मला एवढंच सांगायला आवडेल की आम्ही सगळे खूप पॉझिटिव्हली या प्रोजेक्टसाठी आणि या खरं तर मालिकेसाठी आणि खूप मेहनत घेत आहोत आणि ती तुम्हाला ती दिसावी आणि तुम्ही ती अप्रिशिएट करावी. आणि जसं म्हणालो तसं की बॅकग्राऊंडला तर खरं तर माझं युनिट पण जे आहे स्पॉट दादापासून लाईट दादापासून ते तेवढाच पॉझिटिव्हिटीने काम करतायत. ते पण आम्हाला कधी कधी चांगला सीन झाला की ते पण खुश होतात. तसंच तुमच्याकडनं आम्हाला खूप ऑनेस्ट आणि चांगल्या फीडबॅकची गरज आहे, ज्याच्याने आम्हाला हा शो ही खरं तर फॅमिली अजून बेटर करते. थँक्यू. थँक्यू. आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राहुल लिंगायत यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. थँक्यू आणि नमस्कार. तुम्ही सगळे आलात या इव्हेंटला. सर्वप्रथम मी सतीश सर, स्टार प्रवाह आणि सुचित्राताईंचं अभिनंदन करतो. त्यांनी खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. खरं तर सगळेच कलाकार जे मालिकेतले आहेत ते सगळे खूप मोठे आणि प्रोफेशनल कलाकार आहेत. शूटिंगच्या आधी, सीनच्या आधी सगळे एक रिडिंग रूम आपण बनवलेली आहे. त्या रिडिंग रूम मध्ये सगळे जमतात, आम्ही सगळं रिडिंग घेतो, कोरिओग्राफी समजावतो आणि डायरेक्ट शूट करतो. हे सगळं जॉईंट फॅमिली म्हणजे नुसतं पडद्यावर नाही
पण पडद्या मागे सुद्धा आम्ही जॉईंट फॅमिली प्रमाणेच वागतोय. कम्प्लीट पूर्ण कुटुंब. ओवी कुठे गेली? हे सगळे ओवी तर खूप मजा करत असते सेटवर. सगळ्यांना ओवी आणि सारंग बापरे धमाल करत असतात. कम्प्लीट म्हणजे सीन सिरियस जरी असला तरी धमाल करून त्याची सीनची पण सगळे रंगत वाढवतात. हा रंगत वाढवतात ऍक्च्युली. हा रंगतच मला शब्द आठवत नव्हता. तर हे जॉईंट फॅमिली जे आहे ते मध्ये आता माहिती आहे आता ऐश्वर्या पण एंटर होणार आहे. आणखीन बरेच आणि हा प्रत्येक एपिसोड मध्ये काही ना काय ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. ते सगळ्यांनी मालिका बघत राहा म्हणजे आणखीन इंटरेस्ट वाटेल तुम्हाला. तुम्ही फक्त पहिला एपिसोड बघाल ना तुम्हाला वाटेल दुसरा एपिसोड कधी होतोय, दुसरा बघा तिसरा कधी होतोय, असं तुमचा कंटिन्यू चालूच राहणार आहे अशी अपेक्षा मी ठेवतो. थँक्यू. धन्यवाद सर. कसं आहे आमचं रणदिवे कुटुंब मोठं आहे आणि आम्हाला पुढे घेऊन जायचं म्हणजे केवढी टीम काम करते बघा. त्यामुळे मलाही तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आणि तुमचे पण. कारण काय आम्ही अतिशय मनापासून तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. जे म्हणायचं होतं सामूहिक ते म्हटलेलं आहे. पुढे पण आपण आता बोलणारच आहोत. पण काय आहे थोडा ब्रेक घेऊया. कसं आहे आमच्या ओवी बाळाला भूक लागली तर आपण असं काम करूया. मला वाटतं थोडं जेवूया आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू ठेवूया. काय वाटतं? काका तुला भूक लागली असं वाटतंय पण आधी केक कापते तर त्याच्यानंतर जेवण. माफ करा माझी चूक वाढत चालली. बरं आधी केक कापूया मग जेवूया चालेल? बर मग आधी केक कापूया. सगळे उपस्थित राहिलेले ज्या क्षणासाठी त्या क्षणाचा आनंद घेऊया आणि मग आपण जेवणाकडे वळूया.
मीडिया प्रतिनिधी म्हणून मला एक प्रश्न विचारायचा इथे. माझा प्रश्न सतीश सरांना आहे. मालिकांमध्ये म्हणजे हा कायम पडतो असा प्रश्न की मालिकांमध्ये ज्या निगेटिव्ह रोल करतात तर त्या कायम अशा वेस्टर्न आउटफिट्स मध्ये का असतात? म्हणजे मालिका तुम्हाला ट्रेंड सेटर किंवा एक गेम चेंजर म्हणून मालिका विश्वातलं तुमच्याकडे खूप आशेने बघितलं जातं. तर हे जे चित्र आहे म्हणजे मालिका प्रभाव पाडत असतात समाजात, घरांमध्ये सुद्धा कुठे ना कुठे त्याचा परिणाम होत असतो. तर नेहमी जी लीड रोल मध्ये असते ती नेहमी साडीत पंजाबी ड्रेस मध्ये असं सोबत, आणि जी निगेटिव्ह रोल मध्ये असते ती कायम वेस्टर्न आउटफिट्स मध्ये. तर मग हे का असतं याच्या मागचा थॉट एकतर जाणून घ्यायचा आहे, आणि येणाऱ्या काळात हे चित्र बदलेल का? कारण वेस्टर्न आउटफिट्स घातलेली मुलगी घर सांभाळू शकत नाही का? की आज आपण ढेपेवाड्यात आलो. इथे जानकी आणि ऋषिकेशची अॅनिव्हर्सरी आहे, तेव्हा सगळेजण म्हणजे जसं सतीश म्हणाला की तो ऑफिसमध्ये असताना तो नेहमी वेस्टर्न आउटफिट मध्ये असतो, जीन्स टी शर्ट मध्ये असतो, पण तो इथे येणार आहे म्हटल्यावरती त्याने पारंपरिक वेशभूषा केलेली आहे. ही एकच मुलगी आहे जिने वेगळी वेशभूषा केलेली आहे, म्हणजे तिचे विचार हे तिच्या वेशभूषेत कळावेत, हाही त्या मागचा एक हेतू आहे. फ्रँकली स्पीकिंग की तिने सगळ्यांसारखी साडी नाही नेसली, तिला ती नाही नेसावीशी वाटली. आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रत्येक व्यक्तीचा जो प्रयत्न असतो तशी ते कॅरेक्टर आहे. आणि म्हणून तुलाही पहिला प्रश्न तोच पडला, म्हणजे आमचं वर्किंग परफेक्ट आहे. नाही, मी एकूण मालिकांमध्ये आजच्या सोहळ्याबद्दल बिलकुल प्रश्न नाहीये, मी एकूणच मालिकांमध्ये असं. त्यामुळे तू लॉन्च प्रोमो बद्दल बघितलं असेल तर सर्वात पहिलं वाक्य असं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे मी पुन्हा तेच सांगतोय की हा विचारांचा आणि हा स्वभावांचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी आज काय कपडे घालतो आणि त्याच्यामुळे मी एक वेगळी ट्रेंड सेट करतोय का असं नाही. मी फक्त सुचित्रा जी बोलली त्याला एक फक्त सपोर्ट देईल की ती स्वतःचे वेगळे विचार घेऊन ह्या कुटुंबात येणार. आत्ताच मी जर तिला सुद्धा त्याच पारंपरिक पोशाखात दाखवलं असतं तर एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ डिफरंट थॉट्स जे आपण म्हणतो प्रत्येक कथानकामध्ये लागतं. कारण का आपल्याला प्रत्येक कथानामध्ये एक फॅक्टर लागतो जी ती गोष्ट पुढे घेऊन जाते. तो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ डिफरंट थॉट्स वेन आर मर्ज्ड इनटू अ नॉर्मल गोइंग फ्लो विल ऑलवेज डिस्टर्ब द फ्लो ऑफ द स्टोरी इज अ बेसिक सायन्स ऑफ क्रिएटिंग ड्रामा. त्याच्यासाठी त्याचं वेगळेपण दाखवतं. चला, सगळ्यांना भूक लागली. एकच प्रश्न सिरियसली विचार, आम्हाला गप्पा मारायला आवडते. ओके, हा, धन्यवाद. हे टायटल रात्री झोपताना सुद्धा तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे म्हणून सतत आम्ही लावत राहणार. कळलं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इतकं छान पारंपरिक स्वागत तुमचं झालंय, त्यामुळे जेवणाचा आग्रह आणि तुम्हाला खास जेवण काय म्हणून सर्व करणार आहे आपली जानकी आणि सगळे वाढणार आहे. परत राखी तुला प्रश्न विचारेल, तू मध्ये मध्ये इंग्लिश बोलते. ढेपेवाड्यात येऊ. तुम्हाला जेवण वाढण्याचा आम्हाला मान मिळतो, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. तेव्हा भोजनासाठी आपण बसावे. हा, प्रीती भोजनासाठी दुपारी बसावे.